नमस्कार मित्रांनो, मी सतीश जाधव स्वावलंबी भारत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। तर या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे नवीन प्रयोग केलेले शेतकरी आणि बांधवांनी आणि जे काही नवीन स्वावलंबन भारताला बनवण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबीत गाव लेवलला लोकल लेवलला जे काही स्वावलंबन करता येईल त्या वेगवेगळ्या आयडिया आपण नेहमी ह्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतो। तर असं आज आपण नवीन एक आयडिया घेऊन आलेलो आहे। तर त्याच्यामध्ये जे आपल्या नेहमीच्या भाजीपाला वगैरे पिकं असतात त्या भाजीपाला पिकाची मशागतीची समस्या बऱ्याच वेळेला येते। काही वेळेला योग्य वेळेला मशागत न झाल्यामुळं पुढचे उत्पन्नामध्ये घट येते। तर आपल्याला हे पॉवर टिलरच्या सहाय्याने करायला गेले काही जण प्रयोग, तर त्या ठिकाणी पण समस्या बऱ्याच येतात असे आम्हाला फोन येत होते। मग आम्ही आता त्याच्यावर एक नवीन संकल्पना काढलेली आहे, नवीन एक जुगाड केलेला आहे। ते जुगाड आपण आपल्याला थोड्याच वेळेला दाखवत आहोत आम्ही। तर ते जुगाड असं आहे, ते डायरेक्ट तुम्हाला समोरच घेऊन जातो आहे। हा आमचा ट्रॅक्टर आहे। त्या ट्रॅक्टरला आम्ही दोन्ही बाजूनी माती उडून त्या भाजीच्या वरती पडल्यानंतर भाजीचं नुकसान होत होतं, बरीच रोपं मोडत होती। तर ती आता अशा पद्धतीनं आम्ही आमच्या लेवलला जुगाड केलेला आहे आणि हे दोन्ही बाजूनी आम्ही अशा प्रकारे लावलेलं आहे। आता हे आम्ही तुम्हाला ट्रॅक्टर चालू करून दाखवत आहोत। तर अशा पद्धतीनं बघा, माती अजिबात पडत नाही आणि व्यवस्थितरित्या आपल्याला माती लावता येते। आपण आत्ताच पाहिलं की कोणत्याही प्रकारे पिकाला न नुकसान करता ही माती व्यवस्थित लावली जाते आणि मशागत पण होते। त्याचे अनेक फायदे आहेत। तर आपण याच्यावरती विचार करावा आणि योग्य त्या पद्धतीनं मिरची वर्गीय आपण आता बटाट्यामध्ये लावत आहोत। मिरची वर्गीय, वांगी वर्गीय अशा अनेक प्रकारच्या भाज्या आपण अशा दोरीत लावत असतो। मध्ये ड्रिप इरिगेशन करत असतो। ड्रिप इरिगेशनसाठी आपल्याला 1.5 फुटावरती भाजी आम्ही लावलेली आहे इथं आणि बटाट्याची, आणि दोन सऱ्यांमधलं अंतर जे आहे ते आम्ही 1.5 फूट ठेवलं आहे आणि मधला पट्ट्याचं अंतर आहे ते 4 फूट ठेवले। तर अशा प्रकारे आम्ही हे अंतर ठेवून योग्य त्या पद्धतीनं आम्ही आता हे करत आहोत। तर मित्रांनो, आपण आताच पाहिलं की कशा प्रकारे आपण भाजीपाल्यांमध्ये मिरची असेल, वांगा असेल, बटाटा असेल, टोमॅटो असेल, अनेक प्रकारच्या भाज्या ज्या आपण दोरीमध्ये लावतो, तर त्याचे आपण कशा प्रकारे बांधणी झालेली आहे, मशागत झालेली आहे। तर ज्यांची संकल्पना आहे त्या 2 मित्रांचे आपण या ठिकाणी आवर्जून विशेष उल्लेख करूया नावाचा।
तर त्यापैकी ज्यांची ही संकल्पना आहे ते समाधान मोरे, तर त्यांचाच हा ट्रॅक्टर पण आहे. आणि ज्यांच्या शेतामध्ये हा प्रयोग झाला ते म्हणजे लिंगा लोकरे, यांचं हे बटाट्याचं शेत आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या भाज्यांमध्ये आपण अशा करू शकतो ही पद्धत. आता आपण त्यांच्याशीच डायरेक्ट चर्चा करून त्यांचे मत आपण ऐकून घेऊया. मोरे साहेब, कसं वाटलं तुम्हाला हा प्रयोग करताना? पहिल्यांदा काय लावलेलं नव्हतं, जुगाड केलेलं नव्हतं, डायरेक्ट आलो आणि बघितलं तर त्याच्यामुळं काय व्हायला लागलं की बटाटं ही नाजूक असल्यामुळं त्याच्यावर माती जाऊन ते हे व्हायला लागलं ना, त्याच्या कळ्या फुलं बिलं त्याचे